नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मेन बघायचं आहे की मोबाईल रिपेअरसाठी मला वेळ भेटतो का नाही भेटतो ते बघायचं आहे. तिथं जायचं आहे आणि ते 1 डेमध्ये रिटर्न देत आहे का नाही, म्हणजे 1-2 तासामध्ये रिटर्न देत आहे का नाही हे पण बघायचं आहे. शूज घालायचे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे. नाहीतर रिकामा भीती वाटते. सध्या मार्केट आहे ना, खूप असं स्टेबल नाही आहे आय टीचं मार्केट. तुम्ही बघत असाल, माझा एक मित्र आहे, 3-4 महिने झालेले आहे जॉब जाऊन. आणि अवघड परिस्थिती असती. 3-4 महिने झालेले आहे आणि जेव्हा तुमच्याकडे टॅलेंट असतं तेव्हा पण. म्हणजे असा नाही का त्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी पण अशी सिच्युएशन आहे. त्याच्यामुळं सध्या मार्केटमध्ये रिस्क घेणं वाटत नाही. मी खाली आलो, नाश्ता केला. नाश्त्याला आज होतं पराठे आणि वाटाण्याची भाजी होती. बाहेर येऊन बघतो तर काय पाऊस चालू झालेला होता आणि भरपूर जोरात होता हा पाऊस. पाऊस आहे ना थोडा थांबून थांबून होत होता. थोडा वेळ कमी होत होता, थोडा वेळ जास्त होत होता. आणि ह्या बघा पी जीची पार्किंग हे अशी रस्त्यावरच पार्क करावं लागतं पी जीमध्ये. काही यांनी पार्किंगची वगैरे सोय दिलेली नसती. थोडा पाऊस कमी झाला, मग मी पुढे निघालो. चहा घेण्यासाठी थांबलो आणि परत पाऊस चालू झाला होता. भरपूर जोरात चालू झाला होता पहिल्यापेक्षा. तर मी विचार करतच होतो की आता मला छत्री घ्यावाच लागणार आहे, कारण ह्या साईडला पाऊस बऱ्यापैकी जास्त असतो. तर मी काय केलं ना, ते शॉप जे होते शॉपच्या साईडनी समोर गेलो आणि इथपर्यंत पोहोचलो साधारणतः. पण इथून पुढं निघालो. आता समोर जाऊन कॉर्नरला आहे ना, आय टी पार्क रोडला एक दुकान दिसलं होतं मला. तिथं छत्री विकणारा होता. साधारणतः ही छत्री घेतली मी, पिस्ता कलरची. 250 रुपयाला होती ही. याच्यामुळं घेतली कारण की थोडा कलर वेगळा आहे आणि ओळखू येईल लवकर. काळ्या कलरची होती अवेलेबल, जी 220 रुपयालाच होती. आणि ही बऱ्यापैकी महाग आहे बरं का. गंगापूरसारख्या शहरामध्ये ही 100-150 रुपयाला भेटून जाईल इझिली. तर मी निघालो होतो आता. रस्त्याने इथून तिथून पाऊस चालू होता. ऑफिसमध्ये आलो आणि हा असा भारी व्ह्यू होता एकदम ऑफिसमध्ये. आणि मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे, हा कोकण पट्टा आहे, तर इथं बऱ्यापैकी पाऊस होत असतो. आता हे बघा, हे ऑफिसच्या ज्या बाहेर एरिया आहे, याच्यामध्ये साधारणतः असं पाणी साचलेलं असतं आणि याच्यामधून तुम्हाला जावं लागतं. मी आमच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये एंट्री घेतच होतो, तर आहे ना, मला आहे ना बाहेर एकदम भारी व्ह्यू दिसला होता आणि मग मला तो तुम्हाला दाखवूशी वाटला. तर हा आहे साधारणतः फेज 3चा एरिया आहे. आमच्या ऑफिसमधून असा व्ह्यू दिसतो. एकदम भारी दिसत होता. तो डायलॉग नाही का, काय ती झाडे काय ते डोंगर, तसा व्ह्यू होता. एकदम भारी दिसत होता. सध्या 1 वाजलेलं आहे. माझं काम वगैरे झालेलं आहे. जे करायचं होतं ते अर्धं तरी दिवसाचं काम झालेलं आहे. आणि आता फोन सुधारायला जायचा विचार चालू आहे. मी कॉल केला होता पिंपरीचे जे OnePlusचं सर्व्हिस सेंटर आहे तिथं. तर तिथं पण त्याची स्क्रीन अवेलेबल नाही आहे. मला मागे म्हणले होते की आहे, पण आता नाही आहे. तर मग मी दुसऱ्या वाकडला एक होतं OnePlusचं सर्व्हिस सेंटर, तिथं फोन लावला होता. तर तिथं स्क्रीन अवेलेबल आहे. पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितली का, मी मागे म्हणलो होतो बघा तुम्हाला, ओप्पोचं त्यांना सर्व्हिस सेंटरला सांगितलं होतं जायचं. तर काय झालेलं आहे, OnePlus आणि ओप्पो हे मर्ज झालेले आहे. तर त्याच्यामुळं हे असं आहे. मला माहीत नव्हतं हे. आणि आता आहे ना, जे वाकडचं जे होतं ना OnePlusचं सर्व्हिस सेंटर, ते पण मूव्ह झालेलं आहे. ते गेलेलं आहे PCMC मेट्रो स्टेशनजवळ. आता मी तिथं जायचं आहे. तिथं स्क्रीन पण अवेलेबल आहे. तर आता मी जेवण करतो आणि मग निघतो ऑफिसमधून लवकर थोडं. जेवण करून मी निघालो ऑफिसच्या बाहेर आणि मला लगेच बस भेटली. नेक्स्ट स्टॉप TCS कंपनी. तर कंपनीपासून मला जी बस भेटली ना, ती मला सोडणार होती नाशिक फाट्याला. आणि नाशिक फाट्याला उतरून आहे ना, मला मेट्रो धरायची होती. तिने मला जायचं होतं PCMCच्या जे भवन आहे त्याच्या अपोजिट साईडला. तिथं आहे तो OnePlusचा सर्व्हिस सेंटर. OnePlusचा नाही ॲक्च्युली, ते थर्ड पार्टी आहे, पण ते OnePlusची पण सर्व्हिस प्रोव्हाइड करता. तर सध्या मी उतरलेलो आहे नाशिक फाट्याला. हा रस्ता आहे, ती रेल्वे आहे, हा उड्डाणपूल आहे आणि ती मेट्रो आहे. वरतून असे 4-5 ट्रॅक आहे इथं. भरपूर मोठा उड्डाणपूल आहे हा नाशिक फाट्याचा. मी नाशिक फाट्याच्या मेट्रो स्टेशनला आलो. वरती आलोच होतो. मला जो काउंटरवर जायचं होतं तिथं जाऊन तिकीट पण काढायचं होतं. आणि तेवढ्यात आहे ना, एक मेट्रो आली होती जी PCMCकडेच चाललेली होती.
एनिवेज माझ्या ती काय हातात लागली नसती, कारण मला तिकीट पण काढायचं होतं अजून. तर आता मी पुढे निघतो आहे तिकीट काउंटरकडे. हे जे नाशिक फाटा स्टेशन होतं ना, याच्या आजूबाजूला भरपूर झाडं होत्या, एकदम दाट झाडं होते. मी मेट्रो स्टेशनमध्ये गेलो आतमध्ये तिकीट वगैरे काढून, आणि अनाऊन्समेंट झाली की स्वारगेटकडे जाणारी मेट्रो येणार आहे, आणि तितक्यात माझी पण मेट्रो आली. त्याच्यामुळं थोडी माझी गडबड झाली होती, आणि मला असं वाटत होतं स्वारगेटची शूटिंग काढावं, आणि तितक्यात ही मेट्रो आली. मग मी लगेच मेट्रोमध्ये बसलो आणि पुढे निघालो. मी PCMC स्टेशनच्या बाहेर पडलो, आणि खरंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे रस्ते म्हणजे खतरनाक कन्स्ट्रक्ट केलेले आहे. पास पण तितकेच भारी आहे, सजावट पण तितकीच भारी केलेली आहे, BRT पण आहे. परिपूर्ण असं एकदम शहर वाटतं आहे रस्त्याकडं बघितल्यावर. आता तुम्ही साईडला बघा, 2 व्हीलरची पार्किंग पण आहे, सर्व्हिस रोड पण आहे, सिटी बससाठी वेगळा रोड पण आहे, आणि दोन्ही साईडनी पण रस्ते बघू शकता तुम्ही सर्व्हिसचे. एकदम भारी आहे. मेट्रो स्टेशन पण आहे, आणि चौकामध्ये असे बोगदे केलेले साधारणतः. आलो मी खाली, आणि समोर आहे ना लगेच हे गाड्या ओढून नेत होता. म्हणजे हे ट्रॅफिक पोलीसवाले ज्या रॉंग साईडनी पार्क केलेल्या होत्या त्या गाड्या उचलून नेत होते ते. तर मी आलो जिथं OnePlus सर्व्हिस सेंटर होतं तिथं. तर ही बिल्डिंग आहे, पुमाचं शोरूम आहे, तर तिच्या मागे आहे, आणि कमर्शियलच आहे ही पूर्ण बिल्डिंग. तिथं आतमध्ये गेलो, 2nd फ्लोअरला होतं हे. तिथं जाऊन फोन वगैरे सबमिट केला, आणि मला सांगितलं होतं त्यांनी जवळपास 2 तासानंतर तुम्हाला तुमचा फोन मिळेल. तोपर्यंत तिथंच मी वेट केला. फायनली फोन नीट झालेला आहे, एकदम प्रॉपरली नीट झालेला आहे बघा. आणि फायनली अरे बापरे, याच्यात काहीच दिसत नाही आहे, आम्हाला मिनटं. तर झालेला आहे नीट फोन, फायनली झालेला आहे नवा फोन एकदम. आणि जवळपास 3:30ला आलो तुम्ही, आणि 6 वाजलेले, 2.5 तास लागले फोन नीट नव्हता. आता निघतोय मी. बस कुठून भेटाल मला हिंजवडीची. आता माझा फोन पण नीट झालेला आहे, त्याच्यामुळे काहीच इश्यू नाही आहे. आणि समोर पिंपरी महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड बिल्डिंग दाखवतो मी तुम्हाला. फोन नीट झालेला आहे, त्याच्यामुळं आता मी बस वगैरे प्रॉपर बघू शकतो. तर अँड्रॉईडमध्ये मला थोडा आवडतो अँड्रॉईड फोन, iOS इतका आवडत नाही. तर मी बस वगैरे बघितली कोणती बस धरायची, आणि त्या स्टॉपला गेलेलो आहे मी आता. आणि तिथं आलो तर ह्या दोन्ही पण मेट्रो परत जात येत होत्या, जे की एकदम भारी वाटतं इथं. आणि मग मी निघालो त्या स्टॉपकडे. तिथं गेलो होतो, आणि तिथं आहे ना हे कागदी गुलाबचं एक झाड होतं, जे बऱ्यापैकी मोठं होतं आणि एकदम भारी वाटत होतं. आलेलो आहे मी रूममध्ये, आणि माझं आज खूप इम्पॉर्टंट काम झालेलं आहे. जवळपास 4,000 रुपये लागले स्क्रीन नीट करायला, आणि फोन खूप भारी वाटतोय, डायरेक्ट नवासारखाच वाटतोय. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.